सेना भाजपची युती तुटल्यानंतरचं खऱ्या अर्थाने आता महाभारत सुरू झालेलं आहे आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई जे आहेत. देसाई सर, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी भाषण केलेलं आहे, कौरव पांडव शकुनी मामा आज सगळेच अवतरले आणि अतिशय बोचऱ्या टीकेत त्यांनी हे भाषण केलेलं आहे. काय उत्तर द्याल? आज एक वेगळ्या प्रकारचं नाटक स्वतः ते डायरेक्ट करत होते असं वाटलं. स्वतःच ठरवणार स्वतः कुठल्या भूमिकेमध्ये कुठलं किरदार आपण सजवतोय, आपण कोण आहोत, आणि यामधनच अहंकार दिसत होता. मुंबईकर आज पाहत होते, महाराष्ट्र पाहत होता की अशा प्रकारची भाषा ही अहंकार गर्वाचीच असते. स्वतःला कृष्ण म्हणा, स्वतःला राम म्हणा, यानं कोण राम किंवा कृष्ण होत नाही. तुमची काय तुम्ही कर्म करता, काम कसं करता, जनतेची सेवा काय करता, यावर या सगळ्या भूमिका ठरत असतात. कोणाला अहंकार आलाय, गर्व कोणाजवळ आहे, कोण कोणाला जुमानत नाही, या गोष्टी त्यांच्याजवळ भरभरून आहेत आणि हे त्यांच्याजवळ असल्यामुळे या गोष्टी सहजपणे ते बोलतात आणि त्याचाच आज अनुभव सगळ्या मुंबईकरांना सुद्धा आला. त्यामुळे अहंकाराची आणि गर्वाची ज्यांना अशा प्रकारचं हे आहे त्यांची जागा येत्या 21 तारखेला मुंबईकर जनता मतदानातून निश्चितच दाखवेल. गांधीजींचा फोटो काढून तिथं कोणाचा फोटो लावणार, हे असं करणारी आज त्यांची संस्कृती आहे. तर यांना काय बोलावं? शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांचं स्मारक या बाबतीतल्या गोष्टी जाहीर झालेल्या आहेत. कशा प्रकारे पुढे जात आहेत, व्यवस्थित त्याचा पाठपुरावा सुरू आहे सगळ्या सर्व पातळींवर आणि ते होणारच, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे. एका बाजूला सगळ्या शहरांमध्ये जाऊन गावगुंड घ्यायचे, सगळीकडे ज्यांना ओवाळून टाकलेलं आहे अशी लोक आपल्या हा आता इथं आलात आणि पवित्र झालात वगैरे अशी भाषा करायची, आणि दुसरीकडे भगवा घेऊन अशा प्रकारचा जो काय आरोप वगैरे केलाय, स्वतःच्या गिरेबानामध्ये बघा, स्वतःच्या अंतर्मनामध्ये बघा की कुठं काय चाललंय, तुमच्यावर कोणी कशा प्रकारच्या खंडणीच्या केसेस आहेत, काय काय केसेस तुमच्या लोकांवर आहेत, काही ज्या काही तुमचं राज्य असताना सुद्धा बाहेर आलेले आहेत लोकांचं, तर बाकी काय चालू असेल. निश्चित. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर निवडणुकीच्या महाभारतात नेमकं हे युद्ध कोण जिंकतं याचा कौल जनता लवकरच देईल. कॅमेरा पर्सन उत्तम कुटियार सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.